मुंबईकरांसाठी जीवदान देणारी म्हणून ओळख असणारी लोकमान्य टिळक म्युनिसिपल जनरल हॉस्पिटल म्हणजे सायन रुग्णालय, मात्र आता हेच रुग्णालय मुंबईकरांसाठी धोक्याचं ठिकाण ठरत आहे। असा गंभीर प्रश्न का उपस्थित झालाय, पहा रिपोर्ट। रुग्णांच्या जीवाची जबाबदारी असलेल्या रुग्णालयातच सुरक्षेचा अभाव असेल तर परिस्थिती किती गंभीर असू शकते याचं जिवंत उदाहरण म्हणजे सायन रुग्णालय। सायन रुग्णालयातील एक्सरे विभागात मंगळवारी दुपारी एसीचा स्फोट होऊन भीषण आग लागली। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र या घटनेनंतर पुढारी न्यूजने केलेल्या ऑडिटमध्ये एक भयावह वास्तव समोर आलं। सायन रुग्णालयातील फायर फायटिंग यंत्रणा पूर्णपणे कुचकामी ठरली। रुग्णालयात लावलेले शेकडो फायर एक्स्टिंग्विशर एक्सपायर झालेत। दोन्ही रुग्णालयातील फायर एक्स्टिंग्विश रिफिलची मुदत संपून 2 महिने झालेत। आगीचा प्रसंग उद्भवल्यास हजारो लोकांच्या जीवावर बेतू शकतं। प्रत्येक फायर एक्स्टिंग्विशवर लावलेले स्टिकरवर सुद्धा ते रिफिल झालं नसल्याचं धक्कादायकरित्या उघड झालंय। सायन रुग्णालयात दररोज सुमारे 5000 रुग्णांची ओपीडी असते। त्यापैकी सकाळी 9 ते 12 या वेळेत एक्सरे विभागात मोठी गर्दी असते। आठवड्याच्या पहिल्या दिवशी गर्दी आणखीन वाढते। दरम्यान महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये 5 वर्षातून एकदा फायर ऑडिट केलं जातं। ऑपरेशन थिएटर आणि रेडिओलॉजी विभागातील यंत्रणांची दैनंदिन तपासणी केली जाते। केएम रुग्णालयाचे ऑगस्ट 2025 मध्ये, नायर रुग्णालयाचे जानेवारी 2026 मध्ये, तर कूपर आणि ट्रॉमा रुग्णालयाचे 2023-24 मध्ये आणि सायन रुग्णालयाचे 2025 मध्ये फायर ऑडिट झालं आहे। पुढारी न्यूजच्या बातमीची दखल घेऊन मुंबई महानगरपालिका विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर या त्वरित सायन रुग्णालयात पोहोचल्या। तिथली परिस्थिती बघून त्याने अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं। या गोष्टी फायर सेक्शन जे इथले इंजिनियर असणार आणि फायरचे जे ऑफिसर असे सगळ्यांना अपॉइंट केलेले आहेत, CFOचं ह्याच्याकडे लक्ष आहे का? इमारतीच्या फायली फक्त सँक्शन करण्यासाठी हे फायरवाले आहेत का? हे हॉस्पिटलमधला संच आहे आणि हा जो संच ज्या वेळेला अचानक छोट्या ह्याच्यामध्ये आग लागली तिचं मोठ्यामध्ये रूपांतर होतं। आग लागल्यानंतर हे वेगळी वेगळी कारणं देतात, पण आग का नाही विझली लगेच त्याचं हे कारण आहे। पुढारी न्यूजच्या बातमीनंतर सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर प्रमोद इंगळे यांनी प्रक्रियेमुळे याबाबत उशीर झाल्याचं मान्य करून 1 महिन्यात नवीन फायर एक्स्टिंग्विशर लागतील असं आश्वासन दिलंय। बुधवारपर्यंत आमची चेकलिस्ट रेडी होईल, ती जाईल आणि पुढच्या शनिवारपर्यंत आम्ही अपेक्षा करतोय की आम्हाला सगळं एक ऑडिट येईल। त्याच्यानंतर एक 10 दिवस द्या मला, 10 साधारण त्या प्रक्रियेला महिना जाईल। हा महिना जाईल। सायन रुग्णालयात समोर आलेला हा प्रकार रुग्णांच्या जीवाशी खेळणारा आहे। सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर प्रमोद इंगळे यांनी 1 महिन्यात ही यंत्रणा सुधारेल असं आश्वासन दिलंय आणि पुढारी न्यूज याचा पाठपुरावा नक्की करेल। पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।